शतक फायनलच्या सामन्यासाठी दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. पहिला चेंडू चांगला चेंडू, पहिला चेंडू नो चेंडू घोषित केलाय तो म्हणजे पंचांनी. धीरज सर आपल्या समवेत जुडलेत. पहिला चेंडू नो चेंडू, पुढचा चेंडू फ्रीट असेल, उघडा डोले पहा नीट, पुढचा चेंडू असेल फ्रीट. मोहित शुक्ला ऑन स्ट्राईक. हा चेंडू नक्कीच बॅटची कडा, परंतु फ्रीट असल्यामुळे कोणताही फायदा त्याचा होणार नाही. दरम्यान सुंदर झेल. पहिल्या चेंडू नंतर धाव संख्या मात्र पोहोचतोय 3 या धाव संख्येवर. फायनलचा थरार अनुभवताय तुम्ही. एका बाजूला साई सेवा संघ तर दुसऱ्या बाजूला असेल रामजी. संदीप सुंदर गोलंदाजी केली होती आतापर्यंत. संदीप याने शेवटच्या सामन्यामध्ये मात्र पहिलाच चेंडू नो, त्याच्यानंतर चांगलं कमबॅक. आता मात्र प्रवीण 2 मॅच मध्ये अजूनपर्यंत काही चांगलं कामगिरी करू शकला नाही. फायनलच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी करेल का हा मात्र प्रश्नचिन्ह असेल. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता या खेळाडूचा, परंतु तो प्रयत्न फसवला आहे संदीपने आणि एकच धावासाठी धाडून दिलाय. एका धावाने संघाची वाढती धाव संख्या 4. संत गतीत चाललेले सामने जू चौपाटी या मैदानावर तुम्ही पाहताय. एक गल्ली एक संघ चषक पर्व 4 सुप्रीम स्पोर्ट लाईव्ह तुम्ही पाहू शकाल. आपले सर्वांचे लाडके मित्र म्हणजेच सतीश दादा जाधव. सध्याच्या घडीला आजच्या दिवशी 4 लाईव्ह थेट प्रक्षेपण आहेत. स्लोवर पद्धतीचा चेंडू ओळखला आणि धाडून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पुन्हा एकदा संदीप होईल सज्ज मोहित साठी. मोहित आतापर्यंत खूप सुंदर खेळत आलाय. हा चेंडू सरळ यष्टीवर. यष्टी नक्कीच पायचित स्वरूपात फलंदाज होतोय मोहित शुक्ला. बाद. पहिला धक्का. नक्कीच आता नवीन फलंदाज येतोय 1 डाऊनच्या स्वरूपात. आज तो खेळाडू मोहित शुक्ला याने याला आपली मॅन ऑफ द मॅच मात्र दिली गेली होती, कारण त्याच्या चांगल्या खेळाबद्दल. हीच आहे खेळाडू ती अक्षरशः पाहायला गेला तर मोहित शुक्लाने स्वतःची मॅन ऑफ द मॅच ओमकार याला देऊन टाकली होती. आता मात्र मोहित शर्मा बॅक टू द पॅव्हिलियन झालाय. आता मोठी जिम्मेदारी उचलावी लागेल ती म्हणजे प्रवीण एक्का याला. संदीप चांगली गोलंदाजी आतापर्यंत या पूर्ण स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केली. 10 धाव संख्या. साई सेवा संघ या संघाची 10. फुल टॉस स्वरूपाचा चेंडू पहा काय नजाकत. फक्त आणि फक्त पॉवर प्लेचा पुरेपूर वापर केला त्याने आणि चेंडूला धाडून दिला सीमारेषा पार. चौकार. 4 धावने संघाची मात्र धाव संख्या वाढते ती म्हणजे 14 वर पोहोचतोय. संदीप चांगला गोलंदाज, परंतु त्याच्यावर चांगला प्रहार पाहायला मिळाला ते म्हणजे ओमकार याचा. पुढचा चेंडू वा यॉर्कर स्वरूपाचा चेंडू, तेवढाच त्याला सन्मान चांगला दिलाय. चेंडू सरळ गेलाय गोलंदाजाकडे. बॅक टू द बॉलर. दरम्यान पहिल्या षटकाची सांगता होतोय 1 बाद 14.
सत्या गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं शतक घेऊन येतोय गोलंदाज सत्या आणि त्याला सामोरं जाईल तो म्हणजे फलंदाज प्रवीण एक्का. सत्या चला सामन्याला सुरुवात करा. सत्या पंचांच्या उजव्या बाजूने मारा करेल प्रवीण साठी. आतापर्यंत प्रवीण याची बॅट काही या स्पर्धेमध्ये बोलली नाही. एक षटकर सोडला अपवाद सोडला तर काहीच धावा जोडल्या गेल्या नाहीत. हा चेंडू उंची जास्त लांबी कमी लांबी फक्त आणि फक्त यष्टीरक्षक पडेल. हा मात्र फलंदाज मोठा बाद प्रवीण एक्का. आता मात्र नवीन फलंदाज सुधीर मंडळ. एक अष्टपैलू खेळाडू आहे शांत स्वभावाचा सुधीर मंडळ. पंचांच्या उजव्या बाजूने पहिल्या चेंडूवर सोहेल तन्वीरची ऍक्शन पाहायला मिळते तुम्हाला इथे. उजव्या हाताचा सोहेल तन्वीर सत्या आणि त्याला सामोरं जाणार आता मात्र सुधीर. हा चेंडू काय घडतंय बॅटची कडा तिथे मात्र फलंदाज बाद. बॅक टू बॅक 2 विकेट्स. अरुण धुमक यांच्याकडून सुवर्ण संधी असेल. जो कोणी पहिला षटकार मारेल त्याला 100 रुपये. नवीन फलंदाज हर्षद. सुंदर गोलंदाजी हॅट्रिकची संधी असेल सत्याला. हो सुंदर शॉट खेळून काढलाय. बैठक पद्धतीचा हा फटका होता. एकच धावावर समाधान मानावं लागेल. धाव संख्या 3/15. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत सत्याची. बाहेर आहे नो दे. हा चेंडू नक्कीच आव दे का ना ताव. चेंडूला धाडून दिलाय खूप लांब 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 षटकार. चला ओमकार साठी 100 रुपये तुमच्यासाठी जमा झालेले आहेत. ओमकार या षटकारानंतर संघाची धावसंख्या 21. 3/21. ओमकार मागच्या मॅचचा हिरो असेल आज ओमकार. पुन्हा एकदा बॅटची कडा चेंडू जातोय. आता मात्र यष्टीरक्षकाच्या मागे फाईन लेगच्या दिशेने दरम्यान एक धाव पूर्ण. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली ती म्हणजे हर्षद आणि ओमकार याची. दरम्यान 2 धावा 2 धावेने संघाची वाढती धाव संख्या 23. 3 लॉस. या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना सत्या यस डेथ बॉल. सत्या टू ओमकार. एक षटकाराने खेळतोय ओमकार. हा चेंडू थोडासा लेट झाला. गती जास्त होती. गती काही त्याला समजली नाही आणि चेंडू सरळ गेला यष्टीरक्षकाकडे. निर्धाव चेंडूची सांगता स्थिरावलेली धाव संख्या 23.
आता मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला आहे तोच गोलंदाज ज्याने मागच्या मॅच मध्ये सुंदर गोलंदाजी केली होती. चांगलं इम्प्रेस केलं होतं आयान यांनी. एक डावकुऱ्या हाताचा तेज गती गोलंदाज. वय वर्ष खूप कमी असतील या गोलंदाजाचे, परंतु काय गोलंदाजी. यस 23 धावसंख्या 23. यस सत्या आमच्यापर्यंत पोहोचवायचं वय वर्ष. सत्या याचं वय वर्ष अंदाजे. वा पहा काय यंग टॅलेंट इथे पाहायला मिळतोय. एक गल्लीतून एक खेळाडू घडावा. 12 वर्षाचा मुलगा गोलंदाजी करतोय. सुसाट शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू. इथे काय घडतंय मैदानात. मैदानात पाहतोय आपण वाईट +1 2 धावा. 2 धावेने संघाची वाढती धाव संख्या 25. 25 ऑन अ बोर्ड. आयान पाहत असाल तुम्ही डावकुऱ्या हाताचा गोलंदाज. ते तरार गोलंदाज. फक्त आणि फक्त 12 वर्ष वय वर्ष 12. नक्कीच तुम्ही आता सध्याच्या घडीला IPL मध्ये धुमाकूल घालत असलेला फलंदाज पाहू शकाल. वैभव सूर्यवंशी. वाह सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. काय सुंदर क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. सध्याच्या घडीला IPL मध्ये सध्या गाजवत असलेला फलंदाज तो म्हणजे वैभव सूर्यवंशी. वय वर्ष फक्त आणि फक्त 14 वर्षात त्याने अंडर-19 वर्ल्ड कप खेळलेला एकमेव खेळाडू पाहायला मिळाला आपल्याला. त्याचप्रमाणे 12 वर्षाचा हा खेळाडू आयान. सुंदर गोलंदाजी करतोय आयान. हर्षद याच्या बॅट मधून चांगला फटका, परंतु तिथे आउटफील्ड खराब असल्यामुळे एकच धाव. सुंदर गोलंदाजी. एका धावाने संघाची वाढती धाव संख्या 27. 27 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा सज्ज होईल. आता मात्र पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न होता खरा ओमकार याचा, परंतु त्याच्यात काही सफल झालेला नाहीत. आणि दरम्यान एकच धावाची सांगता 28 धाव संख्या आतापर्यंत. फायनलचा थरार तुम्ही अनुभवताय. एक गल्ली एक संघ. या गल्लीतून काय मिळतं तर हे पहा, हे टॅलेंट मिळतं. 12व्या वर्षात गल्ली क्रिकेटमध्ये खेळण्याचं टॅलेंट या गल्ली क्रिकेटमध्ये मिळतं. एक गल्ली एक संघ चषक 2026 नक्कीच तुम्ही पाहताय अनुभवताय. आयान हा चेंडू बॅटची कडा. हर्षद याच्या बॅटची कडा लागतोय आणि सरळ जातोय यष्टीरक्षकाकडे. एकच धाव. आता मात्र चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. या षटकारानंतर मात्र संघाची धावसंख्या पोहोचतोय ती म्हणजे 35. 35. पुन्हा एकदा आयन थोडस मागडा शतक हाताळतो या षटकामध्ये. हा चेंडू पुन्हा एकदा बॅटची कडा. चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने. दरम्यान एकच धाव. एका धावने संघाची वाढती धाव संख्या 36. 36 ऑन बोर्ड असेल. शेवटचा आणि महत्वाचं शतक घेऊन आलाय तो म्हणजे गुड्डू, ज्याने लास्ट सामन्यामध्ये सुंदर गोलंदाजी केली होती. गुड्डू याने शेवटचा आणि महत्वाचं शतक घेऊन आलाय तो म्हणजे गुड्डू. धावसंख्या आतापर्यंत
36 शेवटचा आणि हाणामारीचं शतक असेल. ओमकार ओमकार मोठ्या फटक्यांची गरज असेल. आता मात्र साई सेवा संघ याला. गुड्डू गुड्डू तू. ओमकार खेळण्यास सज्ज. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करेल. शॉर्ट पीच स्वरूपाचा चेंडू. वाह काय फटका सजवलाय कव्हरच्या दिशेने. चेंडूला धाडून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 42 धावसंख्या. शेवटचं शतक हाणामारीचं शतक आणि सुरुवात सुद्धा तेवढ्याच ताकदीने केली ती म्हणजे ओमकार याने. ओमकार सध्याच्या घडीला खेळतोय 10 चेंडू मध्ये 27 धावांवर. चांगली फटकेबाजी करतोय ओमकार. दरम्यान आता एक धाव पूर्ण. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न काय करते मैदानात. 2 धावा पूर्ण. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली ती म्हणजे हर्षद आणि ओमकार याची. 2 धावने संघाची वाढती धाव संख्या 44-44. ऑन बोर्ड असेल. हा चेंडू. वा काय चेंडू पटकवून दिलाय. खूप लांब मारलाय. खूप लांब 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 लांब. सिक्सर. पुन्हा एकदा गुड्डू होईल सज्ज. ओमकार सुसाट सुटलाय सध्याच्या घडीला. हा पुन्हा एकदा स्लॉट मध्ये होता. जा शोधून आणा. या षटकारानंतर मात्र धावसंख्या 56 वर पोहोचतोय आणि 41 धावसंख्येवर खेळतोय तो म्हणजे ओमकार. 41 धावसंख्या. पहा याचं सर्व श्रेय जाईल ना ते मोहित शुक्लाचं असेल श्रेय. कारण मोहित शुक्ला याने संधी दिली आणि संधीचं सोनं केलंय त्या पट्ट्यानं. पुढचा चेंडू घेऊन. हा चेंडू सुद्धा स्ट्रेट ड्राईव्ह. सुंदर फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक सत्या. दरम्यान एकच एक सुद्धा धाव नाही. या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना 56 धावसंख्या. फायनलचा थरार पाहताय. या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना हा चेंडू पुन्हा एकदा चांगला खेळून काढलाय. चेंडू सरळ गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी. 60 जिंकण्यासाठी 61 धावांची गरज असेल ती म्हणजे कृष्णा 11 संघाला. नक्कीच सुंदर फटकेबाजी ओमकार याच्या बॅट मधून. 45 धावांची म्हणजे 45 धावांची वादळी खेळी.
पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल तो म्हणजे मोहित शुक्ला. संदीप साठी पहिला चेंडू चांगला खेळून काढलाय कव्हरच्या दिशेने. चेंडू गेलाय पहिला चेंडूवर येतोय घणाघाती प्रहार चौकार. जिंकण्यासाठी 61 धावांचं असं आव्हान असताना पहिल्या चेंडूवर चौकार. तदनंतर मात्र दुसरा चेंडू घेऊन येतोय तो म्हणजे मोहित. पंचांच्या डाव्या शॉर्ट पीस स्वरूपाचा चेंडू तेवढा चांगला पुरेपूर फायदा घेतला. चेंडूला मात्र पुन्हा एकदा धाडून दिला या सीमारेषेच्या पार चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार पुरेपूर फायदा घेतोय तो म्हणजे पॉवर प्लेचा. फलंदाज संदीप. पुढचा चेंडू वा. आता मात्र चेंडूला गती जास्त होती आणि लेन सुद्धा चेंज केली होती ती म्हणजे मोहित याने. दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता होतोय 61 धावांचं असं आव्हान असताना पहिल्या 2 चेंडूवर सुरेख फटकेबाजी केली ती म्हणजे संदीप यांनी. 2 चेंडूवर 8 धावा खर्च केल्या मात्र मोहितने. पुन्हा एकदा शॉर्ट पीस स्वरूपाचा चेंडू. आता मात्र चेंडू हवेमध्ये उंची जास्त लांबी कमी. फलंदाज बाद. आता मात्र संदीप याची जागा सांभाळण्यासाठी होते नवीन फलंदाज सत्या. क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदल करतोय. पुन्हा एकदा मोहित होईल सज्जा. 2 चेंडूवर मोठे फटके आल्यानंतर मात्र चांगला कमबॅक. हा चेंडू बॅटची कडा मिळाला तिथे क्षेत्ररक्षकाचा सहारा. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हेलियन सत्या. आता मात्र सत्याची जागा सांभाळण्यासाठी येतोय नवीन फलंदाज प्रमोद. हॅट्रिकची सुवर्ण संधी असेल ती म्हणजे सत्याला. मोहिती याला. प्रमोद नवीन फलंदाज प्रमोद. 61 धावांचं असं आव्हान असताना यशवंत कांबळे यांचं सुद्धा आगमन झालंय. कृपया करून आपण स्नानपान व्हा आणि आपला सन्मान स्वीकारा ही विनंती असेल. पुन्हा एकदा मोहित हॅट्रिक बॉल. हा चेंडू वा काय उडवलाय पॉइंटच्या डोक्यावरून परंतु आउटफील्ड खराब असल्यामुळे 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल. 2 धावा पूर्ण. 2 धावेने संघाची वाढती धावसंख्या मात्र 10. 10 ऑन बोर्ड. पहिल्या षटका अखेरीस संघाची धावसंख्या 10. आता मात्र गोलंदाजीसाठी आलेला आहे तोच गोलंदाज जास्तीचा अनुभव असलेला गोलंदाज राजेश फिरकीपट्टू. आजच्या दिवसात सुंदर गोलंदाजी केली होती. दुसऱ्या सामन्यामध्ये मात्र थोडासा मार खाल्ला खरा परंतु आता या सामन्यामध्ये काही चित्र वेगळं असेल का हे पाहायला मिळेल का. राजेश आणि फलंदाजीसाठी असणार तो म्हणजे अक्षय. पहिला चेंडू पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता परंतु तिथे मोहित हजर होता. वाह सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं मोहित याचं. 1च धाव. 1 धावाने संघाची वाढती धाव संख्या 11. 1-1-11. जिंकण्यासाठी अजूनही 50 धावांची गरज असेल. 17 चेंडू 50 धावांची गरज. हा चेंडू मोठा फटका मारायचा होता परंतु राजेशाला ठाऊक आहे कोणता चेंडू हातलायचा आहे.
दरम्यान पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपात चेंडू. पुन्हा एकदा पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूला गती कमी दिली. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजे राजेश याची. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत राजेशची पाहायला मिळाली. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा पुढे सरसवण्याचा प्रयत्न, परंतु आता मात्र दांडी गुल. शिवगुप्ता नवीन फलंदाज. शिवगुप्ता अक्षय याची जागा सांभाळण्यासाठी आलाय. शिवगुप्ता जिंकण्यासाठी 61 धावांची गरज असताना काय कंजूस गोलंदाजी करतात ते म्हणजे साई सेवा संघ. अजूनही 49 धावांची गरज असेल ती म्हणजे क्रिशा 11 संघाला. या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना सुंदर गोलंदाजीचा नजारा पेश करतोय तो म्हणजे राजेश. एक फिरकीपट्टू डावखुऱ्या हाताचा. हा चेंडू बॅटची कडा. पुन्हा एकदा चेंडू जातोय तडम्यांच्या दिशेने. एकच धाव. वा सुंदर गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी पाहायला मिळते. दरम्यान दुसरं शतक संपल्याची खून करतात पंच. 2 षटकाखेरीज संघाची धावसंख्या 13. जिंकण्यासाठी अजूनही 48 धावांची गरज असेल. 12 चेंडू 48 धावा. नक्कीच आता मात्र गोलंदाजीसाठी आलाय आदर्श. त्याने मागच्या मॅच मध्ये 3 विकेट्स मिळवले होते. तोच आदर्श. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूला दाडून दिलाय खूप लांब 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 षटकार. आता मात्र कोणाची तरी दुवा कामी येत नाही दिसतोय मला. आदर्श याला थोडस सपोर्ट कमी मिळतोय, त्याच्यामुळे त्याचा पहिला चेंडू खूप शॉर्ट पडला. दुसरा चेंडू तोही ताकदीचा फटका होता, परंतु आउटफील्ड खराब असल्यामुळे एकच धाव. आदर्श एका धावाने संघाची वाढती धावसंख्या 20. जिंकण्यासाठी अजूनही 41 धावांची गरज असेल. 10 चेंडू 41 धावांची गरज. आदर्श. प्रमोद साठी हा चेंडू लॉंग ऑफच्या वरून. दरम्यान एकच धाव. सुंदर क्षेत्ररक्षण तिथे. आदर्श उर्फ लल्ला. अनेक टोपण नाव सर्व खेळाडूंना असतात, तर त्यातलाच हा एक लल्ला. या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना पहिला षटकार खाल्ला खरा, परंतु त्याच्यानंतर काय सुंदर गोलंदाजी केले, भेदक मारा केला. आणि इथे काय घडतंय, रनआउटची संधी होती खरी, परंतु सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. पुन्हा एकदा सज्ज. हा चेंडू पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु काय घडतंय मैदानात, यष्टीरक्षक सुद्धा बीट होतोय, फलंदाज सुद्धा बीट होतोय. यस, बॅट कट. एक धाव. एका धावेने
मात्र आता शेवटचं शतक हाताळण्यासाठी गोलंदाज गोलंदाजाचे नाव कळवा. गोलंदाजाचे नाव चेतन. चेतन गोलंदाजी मार्कवर चेतन. शेवटचं शतक घेऊन आलाय चेतन. पहिला चेंडू वा सुरेख चेंडू पडल्यानंतर थोडस वलतय चेंडू सरळ यष्टीरक्षकाकडे जातोय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. फायनलचा सामना पाहताय. जवळजवळ सामन्यामध्ये पूर्णपणे पकड करून ठेवली ती म्हणजे साई सेवा संघ. हा चेंडू चांगला खेळून काढलाय कव्हरच्या दिशेने. एक धाव पूर्ण. दुसरी धाव सुद्धा पूर्ण आणि हा मात्र चेंडू जातोय धन 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 चौकार. या षटकातील आता मात्र 4 चेंडू शिल्लक असतील. चेतन याच्या फायनलचा थरार अनुभवत आहे. 34 धावांची गरज असेल. हा चेंडू हवेमध्ये. एक धाव पूर्ण. एकच धावावर समाधान मानावं लागेल. सुधीर चेंडू खाली. एकच धाव. चेतन. शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील या फायनलच्या मॅच मधले. एकतर्फी सामना मात्र पाहायला मिळाला हा फायनलचा. त्यामुळे प्रेक्षक थोडेसे नाराज आहेत. रिवतचा फटका. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. आता मात्र 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. शेवटचे 2 चेंडू. जवळजवळ सामना खिशात भरलाय तो म्हणजे साई सेवा संघ. या संघाने खूप सुंदर आयोजन आणि नियोजन पाहायला मिळालं आपल्याला या स्पर्धेमध्ये. आता मात्र एकच धाव. शेवटचा चेंडू असेल आता चेतन याचा. शेवटचा चेंडू. या स्पर्धेतील शेवटचा चेंडू. दोन्ही संघाचे हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. साई सेवा संघ विजयी संघ या वर्षाचा. तसंच उपविजयी संघ ते म्हणजे कृष्णा 11. मला या स्पर्धेमध्ये